hello everyone, welcome back to our channel Winners Education. No रट्टा ओनली स्मार्ट स्टडी. सो आपण इयत्ता तिसरीचा मंथनचा क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका 1 सोडून घेत आहोत. त्यामध्ये आपण मराठीचा काही भाग आणि गणितातील काही प्रश्न क्रमांक 45 पर्यंत सोडून घेतलेले आहेत. मुलांनो, पेपर जवळ येत आहे, 1 महिना बाकी राहिलेला आहे आणि आपल्याला प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर आता आपण अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका राहिलेला पेपर सॉल्व करून घेणार आहोत. ओके, तर आता व्यवस्थित लक्ष द्यायचे सर्वांनी. बघा, प्रश्न क्रमांक 46 पाहूया. रामरावांच्या गोठ्यात 532 गायी होत्या. तर 532 गायी होत्या, त्यापैकी 139 गायी विकल्या. काही दिवसांनी 275 गायी पुन्हा विकत घेतल्या. तर आता रामरावांच्या गोठ्यात एकूण गायी किती? बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला 2 क्रिया सांगितलेल्या आहेत, वजाबाकी आणि बेरीज आपल्याला एकत्र या ठिकाणी दिलेली आहे आणि यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. तर बघूया किती गायी होत्या रामरावांकडे. त्यांच्या गोठ्यामध्ये 532 गायी होत्या. तर 532 लिहून घेऊया आणि त्यापैकी 139 गायी त्यांनी विकलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायची? वजाबाकी. 2तून 9 जात नाही, आपण इकडे 1 घेतला तर किती राहिले? 12तून 9 गेले मुलांनो, किती राहिले? 3 राहिले. इकडे झाले 2. आता 2तून 4 जातील का? नाही. मग इकडून परत 1 घेऊया. इथे होतील 4 आणि इकडे होतील 12. सो 12तून 4 गेल्यानंतर किती राहिले मुलांनो? बघा बरं, तुम्ही करा वजाबाकी. 12तून 4 गेले मुलांनो, राहत आहेत या ठिकाणी 8 आणि 4तून 1 गेले, किती राहत आहेत? बघा बरं, करा बरं तुम्ही, किती राहत आहेत? 3. ओके, सो किती राहिलेत मुलांनो? 383 गायी त्याच्याकडे राहिल्या. बट 383 आपलं हे उत्तर आहे का मुलांनो? नाही. 383 त्याच्या गोठ्यामध्ये राहिल्या, बट त्याने परत घेतलेल्या आहेत. किती घेतलेल्या आहेत? 275 गायी परत विकत घेतलेल्या आहेत. सो आपल्याला परत ॲड करावे लागेल. 3 आणि 5 होतात 8, 8 आणि 7 होतात 15. एक आपला हातचा म्हणजे कॅरी ऑन आला. 3 आणि 2 5 आणि एक हातचा किती होतील मुलांनो? 658. सो आता त्याच्याकडे किती गायी झाल्या मुलांनो? बघा बरं, किती उत्तर आलेलं आहे आपलं? 658. कुठे दिसत आहे आपल्याला? 4 नंबरचा ऑप्शन. सो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? 4 नंबरच्या ऑप्शनला सर्कल करायचं आहे. लगेचच बघूया 47 नंबरचा क्वेश्चन. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? या ठिकाणी त्रिकोण काउंट करायचे आहेत. बघा बरं, इथे एक दिसतोय 1, हा एक दिसतोय 2, हा एक दिसतोय 3, 4 आणि मी तुम्हाला 1 मिनिट, आपण काय करूया, सगळे या ठिकाणी रेष मारून घेऊया म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आपला हा एक मोठा त्रिकोण झाला 1. ओके, मोठा 1 झाला 1. आता हा 1 झाला बघा मित्रांनो, या ठिकाणी तो झाला 2. झाला 2. आता बघूया, हा मधला एक आहे मित्रांनो 3. ओके, 3 झाले. हा इकडचा आहे का मोठा झाला मित्रांनो 4. हा इकडचा एक झाला बघा 5. ओके, किती झाले? 5. आणि हा एक छोटा मित्रांनो 6 आणि त्याच्या शेजारचा हा छोटा 7. ओके, सो या ठिकाणी 7 आणि बघा बरं, आता इकडे पण तसेच 2 होत आहेत 8 आणि त्याच्या शेजारचा एक 9. सो आपले एकूण त्रिकोण किती होत आहेत मित्रांनो? या ठिकाणी 9 त्रिकोण. 9 त्रिकोण होत आहेत. कुठे आहे 9 नंबरचा ऑप्शन? बघा बरं मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबरचा. सो आपल्याला काय करायचं आहे? 4 नंबरच्या ऑप्शनला सर्कल करायचं आहे. लगेच बघूया पुढचा प्रश्न. ओके, सो पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो? एका आयताकृती मैदानाची लांबी 30 मीटर व रुंदी 10 मीटर आहे. बघा आता लांबी किती आहे? 30 मीटर व रुंदी 10 मीटर आहे. आयताकृती या मैदानाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालायचे आहे. तर किती लांबीची तार आपल्याला लागेल? तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? 5 पदरी कुंपण घालायचं आहे आणि मीटर लांबी आणि रुंदी दिलेली आहे. तर आपण काय करायचं आहे? किती तार लागेल आपल्याला, त्याचं आपल्याला काय काढायचं आहे? या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. तर बघूया आपण लगेचच काय करायचं आहे. लांबी गुणिले रुंदी म्हणजे आपल्याला वर्तुळाचं आयताचं काय मिळेल? क्षेत्रफळ मिळेल. आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं नाही आहे, आपल्याला फक्त तारेचं कुंपण काढायचं आहे, कुंपण घालायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? तर आयताची परिमिती काढावी लागेल. सो आयताची लांबी किती दिलेली आहे त्यांनी? 30 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 10 मीटर. सो रुंदी किती दोन्हीकडे असते आणि 30 काय होईल? लांबी. सो सगळी मिळून किती होत आहे मित्रांनो? बघा बरं, 30 आणि 30 60
आणि हे 20, 10 आणि 10 20, हे 10 बघा, हे 10 आणि हे 10 20 होत आहेत, आणि हे 30 आणि हे 30 60. सो 60 आणि 20 किती झाले? 80 होत आहेत. ओके, तर बघा बरं मग 80 आपलं काय झालं मित्रांनो? 80 हे म्हणजे फक्त परिमिती झाली आयताची एकाच बाजूची, हो की नाही? ही एकाच वेळेसची परिमिती झाली. पण आपल्याला किती पदरी घालायचं आहे? 5 पदरी. म्हणजे आपल्याला 5 वेळा असा 5 असे वेढे आपल्याला काय करायचे आहेत? आयतासोबती घालायचे आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? 80 गुणिले 5 करावं लागेल, हो की नाही? मग आता बघा बरं, आपण या ठिकाणी 80 गुणिले 5 करूया. 80 गुणिले 5, 5 शून्य किती येईल मुलांनो? 0. आणि 5 आठे 5 आठे किती येतात? 40. सो बघा बरं, काय उत्तर आले आहे रे मुलांनो? 400, 400, हो की नाही? बघा बरं, 400 कुठं दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी 400? हो, या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? 400 ऑप्शन क्रमांक 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ओके, चला लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय आहे मुलांना पुढचा प्रश्न? 49 क्रमांक. 613 अधिक 306. बघा, 613 अधिक 306. 613 अधिक 306. आपल्याला फक्त बेरीज करायची. खूप इझी क्वेश्चन आहे की नाही? खूपच सोपं आहे. 3 आणि 6 9, 101, आणि हे 6 आणि 3 किती होत आहेत? 9. सो 900 किती उत्तर आलेलं आहे आपलं? 19. ओके, सो 919 कुठे दिसत आहे रे? ऑप्शन क्रमांक 2, हो की नाही? 919 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता चला बघूया लगेच पुढचा प्रश्न. या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? आता बघा, आपण कसं वाचतो? 5/17, आणि मग लगेच मुलं काय करतात? 5/17 हे उत्तर लिहून देतात. परंतु 5 हा काय असतो मुलांनो? अंश असतो. सो बोलताना आपण कसं बोलायचं? 5/17. मग कुठे दिसते बघा बरं 5/17? ऑप्शन क्रमांक 2, हो की नाही? 5/17. सो आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला या ठिकाणी सर्कल करायचं आहे. चला आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जाणार नाही? आता मात्र मुलांना या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागणार, हो की नाही? 3ची कसोटी तुम्हाला लर्न करावी लागणार आहे. 3 ने निशेष भाग जाण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो? तर सर्व संख्यांची बेरीज ही 3च्या पाढ्यातील असावी लागते. सर्व संख्यांची बेरीज काय करावी लागते? 3च्या पाढ्यातील असावी लागते. म्हणजे जेणेकरून त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. मग आता आपल्याला कोणता शोधायचा आहे? 3 ने निशेष भाग जाणार नाही. मग आता बघूया आपण पहिल्या संख्येची बेरीज करूया आता. 5 अधिक 2 7 होतात. 8 9 10. याच अंकाची बेरीज किती होते मित्रांनो? 10 होते, हो की नाही? मग 10 होते म्हटल्यानंतर 10 या अंकाला 3 ने भाग जाईल का? निशेष म्हणजे पूर्ण भाग जायला पाहिजे, बाकी शिल्लक राहायला नको. पण या ठिकाणी 3चा भाग जाईल, 3 त्रिक 9, आणि बाकी 1 शिल्लक राहील. म्हणजेच 523 या संख्येला 3 ने निशेष भाग जाणार नाही. आपण पुढचे ऑप्शन चेक करून घेऊया. 207 यामध्ये 7 आणि 2 होतात 9, तर याला भाग जाईल. 2 2 4, 4 आणि 5 होतात 9, सो याला पण भाग जाईल. 5 आणि 4 होतात 9, सो याला पण पूर्ण भाग जाईल. म्हणजे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? करेक्ट आहे. याला निशेष भाग जाणार नाही. चला जाऊया लगेच नेक्स्ट प्रश्नाकडे. ओके, बघा आता पुढचा प्रश्न काय आहे? सो पुढचा प्रश्न आहे आपला 1 किलोमीटर बरोबर किती? 1 किलोमीटर बरोबर किती मीटर? बघा, हे सुद्धा तुम्हाला याचे काय माहिती पाहिजेत मित्रांनो? सगळ्याचे एकक माहिती पाहिजेत. 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात मित्रांनो? 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. किती? 1000. बट 1 मीटरमध्ये सेंटीमीटर किती असतात मित्रांनो? 1 मीटरमध्ये सेंटीमीटर असतात 100. मग यामध्ये तुम्हाला बिलकुल जंबल करायचं नाही आहे. हे सर्वांनी पाठच करून ठेवायचं. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ओके, चला जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. याचं उत्तर किती आहे? 1000. ओके, तर चला सर्वांनी माझ्यासोबतच पेपर सॉल्व करायचा आहे. घेऊया नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 53. 69 या संख्येला 7 ने भागले असता भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? बघा बरं मुलांनो, 69 या संख्येला 7 ने भागले तर
चला आपण लगेच भागाकार करून घेऊया. आपल्याला काय करायचे आहे, बाकी आणि भागाकार. सो 69 आपण लिहून घेऊया आणि किती आहे 7. सो 7च्या पाढ्यामध्ये 69ला 70 तर नाही आहे, म्हणजे जवळचं संख्या आपल्याला घ्यावी लागेल. 7 8 56, 7 9 63. मग आता काय करावं लागेल मुलांनो, वजाबाकी. 9तून 3 गेले, राहिले 6. 6तून 6 गेले 0. म्हणजे आपला भागाकार आला 9 आणि बाकी आली 6. बघा बरं का मित्रांनो, आता या ठिकाणी भागाकार 9 आलेला आहे, तर आपल्याला अनुक्रमे किती येईल म्हटले तर अगोदर भागाकारच लिहायचा आहे. भागाकार 9 आणि बाकी किती आलेले आहे 6. लक्षात ठेवायचे सर्वांनी. मग कुठे आहे भागाकार 9 आणि बाकी 6? ऑप्शन क्रमांक 4. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक